नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या नव्या व्हिडिओमध्ये, ज्यामध्ये आज आपण बघणार आहोत की बीएससी कम्प्युटर सायन्स करावं की बीटेक कम्प्युटर सायन्स करावं. बघा, बरेच जण कन्फ्युजन मध्ये असतात की बीएससी कम्प्युटर चांगला आहे की बीटेक केलेला चांगला आहे, कोणता कोर्स तुमच्यासाठी योग्य आहे. तर तेच आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामध्ये मग आपण दोन्ही कोर्सेसची इलिजिबिलिटी काय असते, दोन्ही कोर्सेसची फी किती असते पर इयर साठी, त्यानंतर दोन्ही कोर्सेस नंतर किती पॅकेज तुम्हाला मिळत असते, किती सॅलरी मिळत असते पर इयर साठी, आणि कोणकोणते जॉब तुमच्यासाठी करिअर ऑप्शन जे आहेत मिळत असतात बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर किंवा बीटेक कम्प्युटर सायन्स नंतर, त्याविषयी आपण आज बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब पण करून द्या. चला व्हिडिओला सुरुवात करूया आणि बघूया की बीएससी सीएस तुमच्यासाठी योग्य आहे की बीटेक. तर बघा, सगळ्यात आधी आपण एक जनरल इन्फॉर्मेशन बघूया. तर बीटेक जो आहे की इंजिनिअरिंग कोर्स आहे, इंजिनिअरिंग डिग्री आहे जी बीटेक आहे ती बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी ज्याला आपण म्हणतो, तर ती इंजिनिअरिंग डिग्री आहे. आणि जी बीएससी कम्प्युटर सायन्स आहे, बीएससी कम्प्युटर सायन्स एक अंडर ग्रॅज्युएट डिग्री आहे बीएससी मध्ये, ज्यामध्ये तुम्हाला थिअरॉटिकल जी अप्रोच जी आहे ती जास्ती दिसते कम्प्युटर सायन्स मध्ये. बघा, त्याच्यामध्ये थोडासा डिफरन्स आहे सिलेबस मध्ये. बघा, जे बीएससी सीएस आहे यामध्ये थोडस तुम्हाला थिअरी नॉलेज जास्ती दिलं जातं आणि बीटेक मध्ये प्रॅक्टिकल नॉलेज थोडंसं जास्ती तुम्हाला इथे दिलं जातं. प्रॅक्टिकल जे नॉलेज असतं ते बीटेक मध्ये जास्ती असतं आणि याच्यामध्ये थिअरीचा थोडा पार्ट जास्ती असतो बीएससी कम्प्युटर सायन्स मध्ये. तर बघा, इलिजिबिलिटी जर बघितली तर बीटेक साठी तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. त्यामध्ये पण पीसीएम हा ग्रुप पाहिजे किंवा पीसीएमबी जो असतो, फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हा कंपल्सरी सब्जेक्ट आहे जर तुम्हाला बीटेकला जायचं असेल. प्लस तुम्हाला एंट्रन्स एक्झाम जशी महाराष्ट्राची सीईटी आहे तशी तुम्हाला जेडबलई या दोन्हीपैकी कोणती तुम्ही एक पास असणं गरजेचं असतं. तुमची एंट्रन्स एक्झाम पण पाहिजे जर तुम्हाला बीटेकला जायचं असेल, इंजिनिअरिंगला जायचं असेल तर सीईटी किंवा जेडबलई झालेलं तुमचं पाहिजे. आणि जर बीएससी सीएस करायचं असेल तर तुम्हाला 12वी सायन्स पास असणं गरजेचं असतं. परत मॅथ हा कंपल्सरी असतो इथे. फक्त एवढं इथे की तुम्हाला सीईटीची गरज नाही पडत, इथे 12वीच्या मार्कवरतीच तुमचं ऍडमिशन होत असतं बीएससी सीएस मध्ये. पण जर तुम्हाला बीटेक करायचं असेल तर तुम्हाला 12वीचे मार्क नाही तर तुमचे सीईटीचे किंवा जेडबलईचे जे मार्क असेल त्याच्यावरती ऍडमिशन मिळत असतं. आणि इथे ड्युरेशन मध्ये पण थोडासा फरक आहे. बघा, बीटेक जे आहे ती 4 वर्षांची डिग्री आहे, ही 4 वर्षांची डिग्री आहे आणि जी बीएससी सीएस आहे ही 3 वर्षांची डिग्री आहे. 3 वर्ष तुम्हाला बीएससी सीएस करता येतं आणि 4 वर्ष बीटेक. आता बघा, जी नवीन एज्युकेशन पॉलिसी आलेली, नवीन शैक्षणिक धोरण जे आहे त्यामध्ये जर तुम्हाला बीएससी सीएस जर 4 वर्ष करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. म्हणजे जर तुम्हाला 3 वर्ष करायचे बीएससी सीएस तरी करू शकता आणि जर 4 वर्ष करायचं तरी पण तुम्ही करू शकता त्या नवीन एज्युकेशन पॉलिसीनुसार. आणि त्यानंतर फी जर बघितली तर बघा, फी मध्ये खूप जास्त डिफरन्स असतो दोन्ही कोर्सेसच्या. जर तुम्हाला बीटेक करायचंय तर इथे तुम्हाला जवळपास 85,000 ते 1.5 लाखांपर्यंत तुम्हाला पर इयर साठी द्यावी लागू शकते. पर इयर साठी तुम्हाला द्यावी लागू शकते. जर ऍव्हरेज जर बघितलं तर 1 लाख रुपये तुम्हाला पर इयर साठी फी असते बीटेक साठी. आणि त्यानंतर जर बीएससी कम्प्युटर सायन्स बघितलं तर त्याची जी फी असते ती जवळपास 30,000 ते 50,000 साठी पर इयर साठी. ही पण पर इयरची आहे, तर ही कमी असते. जर आपण बीएससी सीएस बघितली तर खूप कमी पैशामध्ये हा कोर्स होत असतो. बीटेक साठी तुम्हाला खूप जास्ती पैसा लागत असतो. ते हा एक डिफरन्स आहे. आणि स्कॉलरशिपचं जर बघितलं तर दोन्ही कोर्सेसमध्ये तुम्हाला स्कॉलरशिप मिळून जाते, जी पण तुमच्या कॅटेगरीनुसार येत असेल, कास्टनुसार येत असेल, दोन्हीला तुम्हाला ती स्कॉलरशिप मिळून जात असते. आणि बघा, जॉब्स जर बघितले तर सध्या जे बीटेक आहे, बीटेकचे जे जॉब्स आहेत ते खूप जास्त, ज्यामध्ये तुम्हाला सॉफ्टवेअर इंजिनियर असेल, वेब डेव्हलपर असेल, सिस्टम ऍडमिनिस्ट्रेटर असेल, आयटी कन्सल्टंट आहे, सायबर सिक्युरिटी मध्ये आहे, हे खूप जास्त अपॉर्च्युनिटीज तुम्हाला मिळत असतात जॉब्स मध्ये बीटेक नंतर. कारण सध्या खूप फॉर्म मध्ये आहे बीटेक. जास्ती जर करिअर अपॉर्च्युनिटीज पाहिजे असेल तर बीटेकला तुम्ही नक्की कन्सिडर करू शकता. आणि बीएससी सीएस नंतर जर बघितलं तर इथे पण तुम्ही सॉफ्टवेअर डेव्हलपर बनू शकता, सिस्टम अनालिस्ट आहे, डेटाबेस ऍडमिनिस्ट्रेटर आहे, रिसर्च असिस्टंट आहे. तर या गोष्टी तुम्ही करू शकता बीएससी कम्प्युटर सायन्स नंतर. तर स्कोप जर बघितला तर थोडा जास्त आपल्याला याचा दिसतो, बीटेकचा स्कोप जास्त आहे आयटी सेक्टरमध्ये जर कम्पेअर केला आपण बीएससी सीएसचा थोडासा कमी असतो. आणि अजून एक डिफरन्स आहे दोन्हीच्या कोर्सेसमध्ये, तो आहे सॅलरीचा. बघा, बीटेक नंतर जी सॅलरी असते ती जवळपास 10 ते 15 लाखांचं पॅकेज तुम्हाला पर इयर साठी लागू शकतं. आणि तिथेच जर आपण बीएससी कम्प्युटर सायन्स बघितलं तर त्याचं जे पॅकेज असतं 4 ते 8 लाखांचं असतं. म्हणजे जवळपास
अर्ध्या पॅकेजचा फरक असतो. तुम्हाला डबल पॅकेज बीटेक मध्ये मिळत असतं, कारण बीटेकच्या डिग्रीला जास्त थोडंसं इथे व्हॅल्यू दिली जाते. तर तुम्ही इथे बघू शकता की याच्या रिलेटेड तुम्हाला जर अजून पण काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला नक्की विचारू शकता. तुम्ही इथे बघितलं, आपण याच्यामध्ये एलिजिबिलिटी बघितली. फक्त याच्यामध्ये तुम्हाला सीईटी द्यावी लागते. इथे तुम्हाला बीएससी कम्प्युटर सायन्स मध्ये सीईटीची गरज नाही. हा 4 वर्षांचा कोर्स आहे, हा 3 वर्षांचा. इथे 1,00,000 रुपये पर इयर साठी द्यावे लागू शकते. इथे 50,000 रुपये पर इयर साठी. आणि जॉब ऑपॉर्च्युनिटीज इथे बघितले आणि पॅकेज जे आहे, तर बीटेक सीएसचं जे असतं ते जास्ती पॅकेज तुम्हाला मिळून जातात. बघा इथे फी जी आहे ना, ती इथे पण कॉलेज पण मॅटर करतं. जर तुम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला जर गेलं तर जी फी आहे ती यापेक्षा कमी पण लागते, आणि टॉप कॉलेजला गेलं तर याच्यापेक्षाही जास्त फी लागते. बरेचसे बीटेक साठी 3 ते 4 लाखांचं पण इथे फी आहे काही कॉलेजला. आणि काही कॉलेजला बीएससी सीएस साठी सुद्धा 70 आणि 80,000 रुपये सुद्धा फी आहे. तर तुम्ही कोणतं कॉलेज निवडता? गव्हर्नमेंट जर असेल तर तिथे फी कमी असते आणि दुसऱ्या कॉलेजला टॉपला जास्ती असते. तर ते पण तुम्ही इथे कन्सिडर करू शकता.